आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। जामखेड शहरामध्ये जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील विंचरणा नदीच्या पुलाची अखेर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे। मात्र ही मलमपट्टी केवळ नावालाच असल्याची प्रतिक्रिया वाहन चालक आणि नागरिकांकडून व्यक्त होतीये। गेल्या अनेक दिवसांपासून पावसामुळे पुलावरती मोठमोठे खड्डे पडले होते, त्यामुळे या पुलावरनं प्रवास करणं म्हणजे जीव धोक्यामध्ये घालण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न प्रत्येक वाहन चालकाला पडत होता। या गंभीर समस्येवरती तोडगा काढण्यासाठी जामखेड नगर परिषदेमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी ज्योती शिंदे, नगराध्यक्ष प्रांजलताई अमित चिंतामणी, मुख्याधिकारी अजय साळवे, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात तसेच नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये पुलासह शहरामधील रखडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते गफ्फारबाई पठाण यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या पुलावरील धोकादायक परिस्थितीची पोलखोल करत प्रशासनाचे लक्ष वेधलं। त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे विभागानं खडी आणि मुरुम टाकून पुलावरील खड्डे तात्पुरते बुजवले। मात्र ही डागडुजी अपुरी ठरते। अनेक ठिकाणी रस्ता अद्यापही खडबडीत आहे आणि धोकादायक आहे, त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांचा वनवास अद्यापही संपलेला नाहीये। आता नागरिकांची एकच मागणी आहे, तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी या पुलाची आणि शहरामधील राष्ट्रीय महामार्गाची कायमस्वरूपी दर्जेदार आणि तातडीने दुरुस्ती करण्यात यावी। 2 दिवसापूर्वी जामखेडच्या जुन्या पुलावर एक व्हिडिओ बनवला होता मी की मोठ्याले खड्डे पडलेले, तिन्ही आमदारांचे विषय बोललो होतो। पण आज रोजी ह्या पुलावर कश टाकून कसं तरी त्यांनी खड्डे थोडे बुजवले। त्याच्यामुळे मी तिन्ही आमदाराचं आईला समीर 1 2 3 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता जामखेडच्या जुन्या पुलाविषयी। तर त्याची प्रशासनाने दखल घेऊन आज ह्याची थोडीशी मलमपट्टी केली, पण ही मलमपट्टी आम्हाला नाही पाहिजे। आम्हाला जर केलं तरी पूर्ण खड्डेमुक्त पूल करायला पाहिजे आणि ह्याच्यावर लवकरात लवकर प्रशासनाने कॉन्क्रीट करून ही पुलाला कॉन्क्रीटकरण करावं। अन्यथा आम्ही जामखेडवाले येऊन इथं पुलावर आंदोलनाला बसणार आहे। ह्याची प्रशासनाने दखल घ्यावी। जामखेड शहरात पण बऱ्याच खड्डे झालेले आहेत, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? जामखेड शहरात पण बऱ्याच ठिकाणी विश्वक्रांती चौक असेल, खरगा चौक असेल, ह्या ठिकाणी पण बरेचसे मोठाले खड्डे पडलेले आहे। आणि आता आपल्या जामखेडची पंचमी आलेली आहे, महाराष्ट्रातून लोक पाहुणे रावळे येतात। त्याच्यामुळं लोकांना असं जाणवाय नाही पाहिजे 3 आमदार असून आम्ही कुठं आलोय आणि असल्या गटरीत आलोय का कुठं आलोय। तर स्वतः ह्या लोकांनी दखल घ्यावा, आमदारांनी दखल घेऊन लवकरात लवकर ही खड्डे बुजवायचं काम करावा। हो, चौकातलं जी आज दृश्य झालंय बेकार एकदम, बाहेरचा माणूस येऊन शिव्या देऊन जातोय। आम्ही लोकांना म्हणतोय 3 आमदार आहे आम्हाला, आणि लोक म्हणतात की बाबा 3 आमदाराचा तालुका आहे, पण इथं आल्यावर आम्हाला शिव्या देऊन लोक जातात। त्याच्यामुळे या आमदारांनी पण दखल घ्यावा ही विनंती। अशोक वीर C24 जामखेड।